नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीटीटी 2026 चा तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर काही मुलांचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत की सर फॉर्म भरताना माझ्याकडनं अशी अशी चूक झालेली आहे. मग त्यामध्ये नावात बदल झाला आहे, 10वीच्या नावाने भरला नाही आहे, सासरच्या नावाने भरला आहे. फॉर्म भरत असताना माझ्याकडनं पेपर 1 ऐवजी पेपर 2 झाला, पेपर 2 ऐवजी पेपर 1 झाला. मला दोघं घ्यायचे होते पण एकच घेतला, किंवा मला संस्थेचं नाव टाकताना चुकलं, किंवा इतर कॅटेगरी मधून फॉर्म भरताना चुकला. असे असंख्य तुमचे इश्यू असेल तर तुम्हाला एक महत्त्वाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय. सीटीटीचा फॉर्म भरल्यानंतर सीटीटी करेक्शन विंडोसाठी तुम्हाला वेळ देते. करेक्शन विंडो ओपन करते ज्यामध्ये तुम्ही करेक्शन करू शकतात. पण मग प्रश्न असा आहे की सर करेक्शन काय करू शकतो आम्ही, त्याबद्दल आम्हाला माहिती द्या. सो तुम्ही या बुलेटिन जर बघितलं, सीटीटीचं बुलेटिन जर बघितलं तर त्यामध्ये त्यांनी मेन्शन केलंय. काय मेन्शन केलंय थोडक्यात ते पण मी तुम्हाला दाखवतो. हे बुलेटिन कुठून डाउनलोड करायचं आणि कुठे बघायचं ते पण मी तुम्हाला सांगतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ज्यामध्ये सगळी माहिती आपण घेणार आहोत. फॉर्म चुकला का, बदल करता येईल का, आणि कधी आणि काय काय बदल करू शकतो. आता फॉर्म चुकला, कशाला चुकलं असं म्हणायचं, ते जर प्रश्न असेल मला कमेंटमध्ये टाका, त्याची उत्तरं मी तुम्हाला नक्की देतो. पण तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं तुमच्यासाठी सीडी परीक्षेसाठी तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आणि रेकॉर्डेड बॅचेस आम्ही चालू केलेले आहेत. दोन्ही बॅचेसमध्ये तुम्हाला सेम फॅकल्टी आहे, पीडीएफ नोट्स आहे, टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा अवेलेबल आहे आणि रिव्हिजन सेशन पण होणार आहे. सो दोन्ही बॅचेसची फी सारखीचे 1599 इन्क्लुडिंग जीएसटी. तुम्ही जर आमचे ओल्ड स्टुडंट असाल, ज्या मोबाईलवरनं टीईटी, टेट, सीटीटी किंवा केंद्र प्रमुखच्या बॅचेस घेतल्या असेल त्याच मोबाईलवरनं तुम्ही ह्या बॅचेस 50% मध्ये घेऊ शकता. सो जी बॅच तुम्हाला अपेक्षित असेल, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड किंवा रेकॉर्डेड, लगेच घेऊ शकता. दोघांमधला फरक हा आहे की रेकॉर्डेड बॅचमध्ये तुम्हाला काही विषयांचे ॲडव्हान्समध्ये आम्ही रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये विषय ठेवलेले आहेत, लेक्चर ठेवलेले आहेत. सो तुम्ही डायरेक्ट जाऊन ते बघू शकतात. या संदर्भात काही अडचण असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर पण दिला आहे आणि बॅच घेण्यासाठी बॅच आणि ॲपची लिंक सुद्धा दिलेली आहे. चला तर मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा, सीटीटीचा हा फॉर्म आहे. या फॉर्म मध्ये बघा तुम्हाला त्यांनी करेक्शन विंडो दिलाय. फॉर्म भरण्याची लास्ट डेट काय, 18 डिसेंबर 2025 आहे. आणि यामध्ये ऑनलाईन करेक्शन इफ एनी इन द पर्टिक्युलर अपलोडेड बाय द कॅन्डिडेट, तर तुम्हाला इथे त्यांनी संधी दिलेली आहे 23/12/2025 पासून ते 26/12/2025 पर्यंत तुम्ही तुमच्या फॉर्म मध्ये बदल करू शकता. यासाठी तुम्हाला त्यांनी फक्त 4च दिवस दिलेले आहे. ह्या 4 दिवसामध्ये तुम्हाला करायचं आहे. नंतर तुमचा ऍडमिट कार्ड आहे ना, 2 days बिफोर द डे ऑफ एक्झामिनेशन, 2 दिवस अगोदर तुम्हाला तुमचं ऍडमिट कार्ड मिळणार आहे आणि एक्झाम तुमची होणार आहे 8 फेब्रुवारीला आणि डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट बाय द एंड ऑफ मार्च 2026. फेब्रुवारीला एक्झाम घेऊन मार्च एंड पर्यंत तुमचा रिझल्ट पण लागणार आहे. लक्षात घ्या. आता हे तुम्हाला कुठे मिळेल तर तुम्हाला मी सांगतो मी कुठून डाउनलोड करायचं. तुम्ही पण हे बघू शकता. बघा, सीटीटीच्या वेबसाईटला तुम्ही जर गेलात, सीटीईटी नाव टाकलं, सीटीटी वेबसाईटला जायचं तुम्हाला. बघा, ही वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला इथेच तुम्हाला बुलेटिन दिसतं. बघा, बुलेटिन सीटीटी 2026. हे बुलेटिन ओपन केल्यानंतर तुम्हाला पहिल्या 3-4 पेजेस वरतीच त्यांनी पूर्ण माहिती दिलेली आहे. ती माहिती तुम्हाला मी दाखवतो. बघा, हा फॉर्म भरण्यासंदर्भातली त्यांनी दिलेली माहिती आहे आणि यामध्येच करेक्शन विंडोची माहिती याच ठिकाणी बघा लास्टला दिलेली. बघा, इथे जाऊ शकता तुम्ही, डाउनलोड कन्फर्मेशन, ऑनलाईन ऍप्लिकेशन सबमिशन, आणि हा 6 नंबरचा पॉइंट बघा, काय, करेक्शन अपडेशन इन डिटेल्स. आणि त्यामधला महत्वाचा मुद्दा इथे बघा, द कॅन्डिडेट शाल बी परमिटेड. हा मुद्दा महत्वाचा आहे. मग हा मुद्दा तुम्हाला मी सेपरेट करून दाखवतो. त्यात त्यांनी काय सांगितलं बघा. हा मुद्दा आहे. करेक्शन विंडो काय बदल करता येईल. करेक्शन विंडो ओपन कधी होणार आहे, 23 डिसेंबर ते 26 डिसेंबर. आता करता येईल का अपडेट, नाही. त्यावेळेस करता येईल का, येस करता येईल. कुणाला करता येईल, ज्यांनी फॉर्म भरले. नवीन फॉर्म भरता येणार नाही. ज्यांनी फॉर्म भरले त्यांना करेक्शन करता येईल, नवीन विद्यार्थ्याला करता येणार नाही. हा पण मुद्दा लक्षात घ्या. मग यामध्ये हा जो मुद्दा आहे ना, द कॅन्डिडेट शाल बी परमिटेड टू मेक ऑनलाईन करेक्शन इन देअर फॉलोइंग पर्टिक्युलर्स. काय काय बदल करू शकता तुम्ही त्यात बघा, नेम, फादर, मदर नेम, डेट ऑफ बर्थ, कॅटेगरी, डिफरंटली अल्डेड कॅटेगरी, पेपर ऑप्टेड, that is paper 1 or paper 2, subject to be available of capacity in the particular city, subject for paper 2, language 1, language 2, address of correspondence and name of the institution, college, university. हे बदल तुम्ही करू शकता. ती लिस्ट तुम्हाला मी इथे दाखवतो बघा. उमेदवारांना त्यांच्या खालील तपशिलांमध्ये ऑनलाईन दुरुस्त्या करण्याची परवानगी असेल. जसं की काय काय सांगितलंय. पहिलं,
तुमचं नाव. आता बऱ्याच जणांना नावामध्ये गडबड केली, 10वीच्या नावाने फॉर्म भरायचा आहे, सुट्टी गडबड केलेली आहे. दुसरा मुद्दा, पहिले नाव मग वडिलांचं नाव मग आडनाव टाकणं अपेक्षित आहे, तो एक मुद्दा. सो ह्या दोन गोष्टी तुमच्या चुकल्या असेल तुम्हाला इथे अपडेट करता येणार आहे. दुसरं, वडिलांचं नाव पूर्ण टाकायचं नाही, फक्त वडिलांचं नाव टाकायचं आणि खाली आईचं नाव टाकायचं, पूर्ण टाकायची गरज नाही. जन्मतारीख तुमची 10वी वरती जी असेल किंवा जी LC वरती TC वरती असेल ती टाकणं गरजेचं आहे, त्यात पण तुम्ही बदल करू शकता. श्रेणी म्हणजे तुमची कॅटेगरी काय आहे, OBC होती, त्यानंतर SC होती, ST होती की जनरल होती, तो सुद्धा बदल तुम्ही इथे करू शकणार आहात. मग दिव्यांग असेल तर दिव्यांग श्रेणीमध्ये बदल करू शकतात. निवडलेला पेपर म्हणजे पेपर 1 की पेपर 2 कोणता घ्यायचा आहे, की दोघं घ्यायचे की एकच घ्यायचा, तो बदल तुम्ही करू शकता. 7वा मुद्दा आहे पेपर 2 चा विषय काय तुमचा. पेपर 2 मध्ये 2 विषय, एक सामाजिक शास्त्र पण आहे आणि एक मॅथ आणि सायन्स पण आहे. कॉमर्स वाल्यांना मॅथ आणि सायन्स घ्यायचा आहे, सायन्स वाल्यांना मॅथ सायन्स घ्यायचा आहे, BA वाल्यांना सामाजिक शास्त्र घ्यायचा आहे, सोशल स्टडीज घ्यायचा आहे. सो तो पण बदल तुम्ही इथे करू शकतात. 8वं, भाषा 1 आणि भाषा 2. सपोज काहींनी चुकून आता किंवा काहींना वाटत होतं मला बदल करायचा आहे, काहींनी आता पहिल्यांदा माहिती नसल्या कारणाने पहिला हिंदी घेतला, दुसरा मराठी घेतला, नंतर इंग्लिश घेतला, मराठी घेतला किंवा जो काय आहे, पण तुम्हाला वाटत असेल की मला भाषा पेपर सर बदलायचा आहे, तर हा सुद्धा बदल तुम्हाला करता येणार आहे. चांगली गोष्ट आहे ना. यस, बदल करता येणार. TET मध्ये असं नाही, TET मध्ये मिळत नाही, CET मध्ये मात्र हा बदल करता येतो. पत्र व्यवहाराचा पत्ता तुम्ही जर चुकीचा टाकला असेल, तुम्हाला बदलायचा असेल, तो पण बदलू शकतात. त्यानंतर ज्या संस्थेतून त्याने किंवा तिने प्राथमिक शिक्षणात BEd किंवा BEd पदवी किंवा DEd डिप्लोमा मिळवला आहे, त्या संस्थेचे, महाविद्यालयाचे, विद्यापीठाचे नाव जर तुम्हाला बदलायचे असेल, ते सुद्धा बदलू शकतात. या 10 बदल तुम्ही करू शकता. 10 गोष्टींमध्ये बदल तुम्ही घडून आणू शकतात. कधी? 23 डिसेंबर ते 26 डिसेंबरच्या दरम्यान. सो ही माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवली. कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा आणि असेच नवनवीन आणि तुमच्या मनात जे प्रश्न तयार होतात ना, त्याचा व्हिडिओ इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती असतोच. त्याच्यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. आणि अजूनही तुम्ही जर फॉर्म भरला आहे पण अजूनही तुम्ही जर तयारी सुरुवात नसेल केली, 8 फेब्रुवारीला तुमची एक्झाम होणार आहे, त्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीकडनं लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आणि रेकॉर्ड दोन्ही बॅचेस अवेलेबल आहे. सो जी बॅच तुम्हाला अपेक्षित आहे ती बॅच लगेच जॉईन करा. बॅचची फी फार कमी आहे, 1600 रुपयात तुम्हाला दोघांपैकी कोणती एक बॅच तुम्ही घेऊ शकतात. रेकॉर्डेड पण आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही ठिकाणी टीचर सारखेच आहे, PDF नोट्स आहे, टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, पूर्ण कोचिंग अवेलेबल टू द पॉईंट असणार आहे आणि तुमच्या वेळेत आहे. मॉर्निंग आणि इव्हिनिंगला सेशन आहे. सो तुम्ही जॉब करत असाल, महिला असाल, तुम्हाला काही अवंतर रिस्पॉन्सिबिलिटी असेल तर ती सोडून इतर वेळेत तुम्ही हे लेक्चर बघू शकता. हे लेक्चर लाईव्ह जर बघता नाही आलं तर रेकॉर्ड झाल्यानंतर हवं तितक्या वेळेस कितीही वेळेस रिपीट करून, स्टॉप करून, स्पीडनी करून बघू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. ही बॅच जॉईन करण्यासाठी ॲप डाउनलोड करा इग्नाइट अकॅडमी आणि हवी ती बॅच परचेस करा. काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. अजून तुमच्या मनात काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका, त्याचं उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देतो. धन्यवाद.